नाशिकमध्ये कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या गर्दीचं नियोजन बघता या ठिकाणी जे आहे आता कुंभमेळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी लोकांच्या जनजागृतीसाठी काहीसे असे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येत आहेत। जी गर्दी होणार आहे त्यामध्ये आपला कुटुंब आणि कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचा कुठलाही विसर या ठिकाणी होऊ नये। त्यांच्यात कोणी जर हरवलं तर त्या एका QR च्या माध्यमातून त्यांना ते सापडतील अशी जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि याच ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं तर या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या लोकांसाठी जनजागृती म्हणून अशा प्रकारचे जे QR आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। कुंभ कवच असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे। या कुंभ कवच या QR च्या माध्यमातून हे हातात घालण्यात येणार आहे आणि कुटुंबाची कोणताही व्यक्ती ची जे आहे ते हरवू नये आणि त्याची हरवल्यास पोलिसांनी जर हा QR स्कॅन केला तर त्यांची फॅमिलीची संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांना त्या ठिकाणी दिसणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्व युवकांकडून जी आहे ती या ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी काही युवक आहेत। काय सांगा, काय नेमकं आपल्या प्रकारची कशी संकल्पना आहेत आणि काय नेमकं आपण जनजागृती करत आहात? कुंभ कवच ही संकल्पना बेसिकली कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या फॅमिलीजसाठी डेव्हलप केलेली आहे। येणाऱ्या फॅमिलीजमध्ये लहान मुलं असतात, महिला असतात, वयोवृद्ध लोक असतात, तर त्या लोकांना मिसिंग झाल्यानंतर एक्झॅक्टली कळत नाही की नेमकी काय ॲक्शन घ्यायची। तर त्या केसमध्ये आपण कुंभ कवच त्यांच्यासोबत जर असलं, त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालेलं असलं आणि कुंभ कवचचा बँड त्यांच्यासोबत असला तर सिम्पली मिसिंग केसमध्ये त्यांना QR कोड स्कॅन करायचा आहे, म्हणजे पोलिसांना किंवा व्हॉलेंटियर्सला QR कोड स्कॅन करायचा आहे आणि इमिजिएटली त्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन त्यांना मिळणार आहे आणि फॅमिलीचं रियुनिफिकेशन इझिली होणार आहे। आता यामध्ये हे जे रजिस्ट्रेशन आहे हे कशा प्रकारे करता येईल त्यांना? आता समजा हे जे बँड आहे हे कुठे त्यांना उपलब्ध होणार आहे, कुठे रजिस्ट्रेशन त्यांना करावं लागणार आहे? यासाठी कुंभ कवचच्या वेबसाईटवरती त्यांना जायचं आहे आणि तिथे त्यांना गार्डियन म्हणून रजिस्टर करायचं आहे आणि फॅमिली मेंबर्सला ॲड करायचं आहे। एकदा का रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं तर 3 प्रकारे तुम्ही बँड्स कलेक्ट करू शकता। फर्स्ट म्हणजे तुमचं डायरेक्टली घरी बँड्स येतील। दुसरं तुम्ही बूथ्सवरती कलेक्ट करू शकता आणि तिसरं चॅनल म्हणजे तुम्ही टोल फ्री नंबरवरती तुमचं रजिस्ट्रेशन करून डायरेक्टली बँड्स घरी मागवू शकता। यामध्ये आपण जसं सांगितलं काही इन्शुरन्स संदर्भात काही ती माहिती आपण दिली होती, त्या संदर्भात काय माहिती, नेमकी इन्शुरन्स कशा प्रकारचा असणार? यामध्ये आपण फॅमिलीसाठी एक छोटासा ट्रॅव्हल इन्शुरन्स आपण प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून कुंभची त्यांची जी जर्नी आहे 5 ते 7 दिवसांची, त्यामध्ये जो ट्रॅव्हलिंग पिरियड आहे त्याच्यामध्ये त्यांचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा कुंभमध्ये काही घटना घडली तर 50,000पर्यंतचा त्यांचा मेडिकलचा कव्हरेज आपण देतोय आणि जर स्टॅम्पर्ड होतोय किंवा ॲक्सिडेंटमध्ये जर मृत्यू होतोय फॅमिली मेंबर्सपैकी कोणाचा तर 5 लाखापर्यंतचा कव्हरेज आपण तिथे देतोय। आपण जे या ठिकाणी जनजागृती करत आहात हे कशा माध्यमातून आहे आणि कसे आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात? याच्यामध्ये आपण न्यूज मीडिया, डिजिटल मार्केटिंग प्लस गव्हर्नमेंट थ्रू पण आपण याचा प्रचार करणार आहे। कुंभ प्राधिकरणाने आम्हाला याचं मॉकड्रिल घ्यायचे परमिशन दिली आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मॉकड्रिल घेतोय। आता हा जो बेसिकली सिनेरिओ आहे हा इथे नसणार आहे। हा सिनेरिओ प्रत्येक एअरपोर्ट्स वगैरे नाशिकच्या कनेक्टेड जे पण रोडवेज आहे तिथे हा सिनेरिओ आपण क्रिएट करणार आहे कुंभच्या टायमिंगला। इथे बेसिकली आपण बूथ्स वगैरे सेटअप नाही करणार आहे, पण गर्दी कॅटर करण्यासाठी आपण इथे एक मॉक ड्रिल घेतोय। नक्कीच। आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर कुंभची काहीची चाऊल जी आहे ती आत्तापासूनच नाशिककरांना लागायला सुरुवात झाली आहे, कारण कुंभ या अवघ्या काही महिन्यांवरती जे आहे त्याचं ध्वजारोहण नाशिकमध्ये होणार आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारची सुरक्षा जी आहे ती आता नागरिकांपर्यंत काहीशी पोहोचवण्यात येत आहेत। मात्र आता कुंभमध्ये जी गर्दी होणार आहे ती जवळपास यावेळेस जी आहे ती 4 ते 5% वाढीव अशी सांगण्यात येणार आहे। आता यावेळेस कुंभमध्ये काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठल्याही कुटुंबाची गैरसोय होऊ नये यासाठीच अशा प्रकारचे जे स्टॉल आहेत ते आता नाशिकमध्ये काहीसे लावण्यात येत आहे। वैभव उगे, LS मराठी, नाशिक।